चंपाषष्ठीच्या आदल्या दिवशी काय करावं? चंपाषष्ठीच्या आदल्या दिवशी मार्तंड भैरव म्हणजे आपले कुलदैवत यांना नागदिवे केले जातात. या नागदिव्यांचं महत्व काय आपण आज जाणून घेऊया. अहिल्यानगर काळमाता तुळजाभवानी देवस्थान पोखर्डीवरनं मी तुम्हाला नागदिव्याबद्दल माहिती देत आहे. नागदिवे जे असतात, जर घरात 5 सदस्य आहेत तर प्रत्येकाच्या नावाचे 5 5 5 5 असे 25 दिवे आपल्याला करायचे. मग हे दीप कसे करायचे आहेत? हे बाजरीचं पीठ, गव्हाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ असं देखील कुठे परंपरा असते आणि कुठं कुठं फक्त बाजरीचं पीठ आणि तीळ लावून नागदिवे केले जातात. यांना उकडी वाफ दिली जाते व त्यानंतर गावरान तूप आणि फुलवात लावून मल्हार मार्तंडापुढं ही ओवाळले जातात. भगवंताला दीपदानाची ही परंपरा अतिशय आगळी वेगळी आहे. या मार्तंड भैरवावरती, या गडावरती आतापर्यंत कुणी देखील राज्य करू शकलं नाही. यांना मलुखान देखील म्हणलं जातं. मग प्रत्येकाच्या घरातलं दारिद्र्य निघून जावं व खंडेरायाच्या खडग्यासारखं तुमच्या मागे संरक्षण कायम मल्हार मार्तंडाचं राहावं म्हणून घरातल्या प्रत्येक गड्याच्या नावाने 5 5 दिवे बनवून लावायचे, देवाला ओवाळायचे आणि दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी ते भक्षण देखील करायचे असतात. अशाच व्हिडिओसाठी लाईक, फॉलो, सबस्क्राईब अवश्य करा. ओम कांत.